हा संघाच्या शाखेतून आलेलं पिलावळ आहे. अरे तुम्ही सगळ्यात मोठे देशद्रोही आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. नमस्कार मित्रांनो, पुणेमधील काँग्रेस भवनावरती भाजपच्या कुसंस्कृत गँगने आज हल्ला चढवला. आता हे भाजपची आगस्ताळपणा तुम्ही समजून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? शेतकऱ्याचा मुद्दा आहे, बेरोजगार पोरांचा मुद्दा आहे, दररोजच्या 5-10 मुलीवरती अत्याचार होत आहेत त्याचा मुद्दा आहे, आज महागाई एवढ्या तोंड वासून उभारलेले आहे तो मुद्दा आहे, इफ्स्टीन फाईलचा मुद्दा आहे, अदानी केसचा मुद्दा आहे, भारतावरती एवढं मोठं टॅरिफ मारलेलं आहे, भारतावरती एवढं झिरो टॅरिफमध्ये अमेरिकेच्या वस्तू आणून डंप केल्या जाणार आहेत. ह्या सगळ्याच्या मध्ये भाजपाने सोयीचं हिंदू मुस्लिमपणा निवडलेला आहे. आज त्या सोयीच्या हिंदू मुस्लिममध्ये सुद्धा यांची किती भामटेगिरी आहे. हर्षवर्धन सकपाळांनी सांगितले की टिपू सुलतान हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाचा आदर्श घेऊन त्यांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये लढले. हा कुठंच शिवाजी महाराजांच्या बाजूला बसवण्याचा लांबपर्यंत सुद्धा त्यांचा हेतू नव्हता. पण देवेंद्र फडणवीस सारखा माणूस किंवा भाजपची पूर्ण पिल्लावळ किती आगस्ताळपणा आहे तुमचा, हे सगळ्या मुद्द्याला बाजूला काढून तुम्ही हिंदू मुस्लिम त्याच्यातून शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीला नेऊन बसवलं. आता आमचाही स्पष्ट मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर बसवणं त्यांना तो साफ चुकीची गोष्ट आहे. आणि हर्षवर्धन सकपाळांचाही तोच मत होता की त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून जे इंग्रजासोबत लढले आणि ही गोष्ट खरीच आहे. तर ह्याच्यावरती हा जो आज महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्यामध्ये भाजपाच्या कित्येक लोकांनी तर शिवाजी महाराजांचे पुतळे पाडले, त्यांना नको ते बोलले. बरोबर. त्याच्याबद्दल ह्यांच्याकडं कायच म्हणजे हे लोकांचं रक्त सुद्धा उसळत नाही, हे लोक त्याच्याबद्दल रिॲक्ट सुद्धा होत नाही. मग तुम्हाला असं वाटतंय का की हे सोयीचं हिंदुत्व आणि सोयीचं हिंदू मुस्लिम केलं जाते? ह्याच्यावर एकच बोलतो सर मी की भारतीय जनता पार्टी ही कुसंस्कारी अवलादी आणि मुखबिरी करणारी संस्कारी टीम आहे. मुखबिरी म्हणजे काय की साध्या शब्दामध्ये चाटुगिरी करणारी. भगतसिंग कोश्यारी सारखा माणूस ह्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल होतो. तो छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि समाज सुधारक आणि स्त्री सुधारक शिक्षणाचा धडा देणारे आणि जगाला संदेश देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले याच्यावरती बोलतो. तो आज त्याला पुरस्कार दिला जातो. ह्या कुसंस्कारी अवलादी मधला त्याच्याविषयी एकही शब्द बोलत नाही, त्याला काळं फासत नाही किंवा तो पुरस्कार महाग घ्यावा असं बोलत नाही. त्याच्यानंतर छिन्नम, तो नगरमध्ये छिन्नम छत्रपती शिवाजी महाराजाविषयी बोलला आणि तो भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होता आणि तो अजून एकदा निवडून आलाय. आणि तो माणूस आज महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे का, तर त्याला भारतीय जनता पार्टी पोचते. अशा गोष्टी पोचत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो तुम्ही टिपू सुलतानचा जो मुद्दा बोलले काल हर्षवर्धन दादा, की त्याच्यात मुद्दा म्हणजे काय की त्याला तोडून मोडून फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या कुसंस्कारी लोकांना त्यांचा अभ्यास कमी असतो, कारण त्यांना अभ्यासच केला जात नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी, भारतीय जनता पार्टीचे ते मुख्यमंत्री होते, त्यांनी टिपू सुलतानावरती प्रत्येक वर्षी पुस्तक काढायचे आणि ते प्रकाशित करायचे आणि त्याला भारतीय जनता पार्टी पाठिंबा द्यायची. ह्याच्याविषयी एकही माणूस बोलणार नाही. का बोलणार नाही? का तर ह्यांना फक्त आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं सांगितलं बेरोजगारी असेल, त्याच्यानंतर मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकऱ्यांचं असेल, बलात्कार होत आहेत, हे सगळे विषय डायव्हर्ट करून प्रत्येक गोष्ट हिंदू मुसलमानावरती आणायची, मतांचं विकेंद्रीकरण करायचं, MIM सारख्या पक्षाला हानी पोसायचं, त्याचं विकेंद्रीकरण भारतीय काँग्रेस पार्टीला कमी मतं कशी वरतील ह्या गोष्टीकडे नेलं जात आहे. बाकी ह्यांचा कुठलाही अजेंडा नाहीये. ह्यांच्याच पक्षातले किंवा ह्यांच्या विचारधारेतले लोक, सोलापूरकर सारखा माणूस असतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडासमोर उभारून तुमचा अपमान करतो, त्याच्याबद्दल आपल्या लोकांचं रक्त कवळत नाही. तो कोरटकर सारखा माणूस बोलतो, त्याला देवेंद्र फडणवीस पोचतात. तिकडं तो DRDOचा DRDOचा कुरळ करतो, तो भारतीय देशद्रोहाचा गुन्हा केलाय त्यांनी, देशद्रोहाचा गुन्हा केला. हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांनी पूर्ण देशाचे
युद्धाच्या रिलेटेड किंवा DRDOचे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते त्यांनी तिकडं पाकिस्तानला दिलेले. हा संघाच्या शाखेतून आलेलं पिलावळ आहे. हा, आणि हे संघाच्या शाखेचं चाटुगिरी, मुखबिरीगिरी आणि त्यांचं चाटण्याचं काम जे करतंय संघ पहिल्यापासून. आधी ते इंग्रजांची चाटत होते, त्याच्या आता आधी ते मुघलांची चाटत होते. त्याच्या आधी मुघलांची चाटत आणि होते. सगळ्यात आणि एक मोठी हाईट काय आहे की मी टिपू सुलतानाचं काल जरा हे वाचत होतो, पुस्तक वाचत होतो किंवा त्यांची बायोग्राफी जी होती, त्याच्यामध्ये टिपू सुलतानचं वय आयुष्य वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्या पुण्याच्या काही ब्राह्मण मंडळींनी तिथं यज्ञ घालण्यासाठी गेले होते. सर हे यज्ञ काय, भारत आणि पाकिस्तान जर ह्यांचाच जर आता हे कुसंस्कारी अवलादी का म्हणतो, ह्यांची गुंडगिरी करणं, दगडफेक करणं, लोकांना मारणं. आज त्यांनी पुणे भवनावरती हल्ला केला. 1942ला ज्या पुणे भवनावरती इंग्रज चालून आले होते त्यावेळेस ही संघाची चड्डी घातलेली लोक नव्हते. काँग्रेसचा नारायण दाभाडेसारखा माणूस गोळ्या घालून मरण पावला आणि तो अमरत्व आहे, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरी गोष्ट अशी आहे की 1946 म्हणजे 3-4 वर्षानंतर जो नपुसक नथुराम गोडसे त्यांनी गांधीजीला मारलं, त्याच्याविषयी ह्या कुसंस्कारी अवलादीचाच आहे ना साहेब. आणि त्याच्या पलीकडे आता कुरोलकर सारखा पाकिस्तानला माहिती देतो, सगळ्या पुरवतो आणि या संघाच्या शाखेतून येतो, हे राष्ट्रप्रथम आहे का? ह्या माणसाला हे कुसंस्कारी अवलादी का मारत नाहीत? आणि हाईट झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं, पुण्यामध्ये ज्यावेळेस पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला, बरोबर, तर त्यांना 14 महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये लागू नये म्हणून हीच पेशवे गँग आणि तिथली जी सगळ्या शनिवारवाडा, गुरुवारवाडा, बुधवारवाडा जे पुण्यातले लोक होते, ब्राह्मण मंडळी होते, त्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसू नये म्हणून त्यांनी पूर्णपणे म्हणजे त्या लोकांना सुद्धा पळवून लावले होते, जे लोक तिथं त्याचं स्मारक बांधण्यासाठी काम करत होते. इथंपर्यंत त्यांचा शिवाजी महाराजांना विरोध होता. आज यांना शिवाजी महाराजांचा पुळका कशासाठी येतो की फक्त आणि फक्त सोयीचं हिंदू मुस्लिम करण्यासाठी. सर खूप चांगला मुद्दा घेतला. ह्याच्यात चूक खरी तर आपण आहे ना, जो आता विषय घेतला की बहुजनांनी समजून घेतला पाहिजे. बहुजनांचा इतिहास काय आहे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे कोण होते हे महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. ह्या भारतीय जनता पार्टीच्या कुअवलादी म्हणजे नॉलेज नसलेल्या, अभ्यास नसलेल्या रामदास स्वामीला गुरु मानतात. आणि हे लोक ऐकून आपली बहुजन समाजातली लोक, देशातली सगळी बहुजन लोक ही दगड घालतात. हो, हे दगड घालायला पुढे असतात, पण मुख्यमंत्री म्हणून कोण पुढे असतो किंवा संघटनेमध्ये ह्या लोकांच्या पुढे कोण असतो? हे जातीवाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे. या लोकांना रोजगार भेटला न पाहिजे, सुशिक्षित झाली न पाहिजे, कारण ही जर लोक सुशिक्षित झाली तर दगड कोण घालणार? बरोबर. आणि ही दगड घालण्यासाठीच ह्या कुसंस्कारी अवलादी महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या जात आहेत. आणि स्पेशल मी तर आरोप करतो, ही सगळी लोक येत असताना पोलीस कुठं होतं, गृह खातं कुठं होतं, आणि गृह खातं कुणाकडे आहे आज? ह्याच्यावरती कुणी काय बोलत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्या पलीकडची, ह्याच्या पुढे जाऊन अजून हद्द सांगतो, आत्ता पुढे काय होणार आहे की अजून सांगत बसणार आहेत की महाराष्ट्रामध्ये तोडमोड केली, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु ह्याच्यातला एकही गुंड अटक होणार नाही. कारण आत्तापर्यंत ED CBI तर तुम्ही बघितलं, पण महाराष्ट्रामधले असे प्रवीण गायकवाडवरती तर हल्ला केला होता, जीवे मारण्याची धमकी दिली होती, हल्ला केला होता, काळं फासलं होतं, ही तर ह्यांच्यासाठी साधी चिल्लर गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्यांच्यावर गुन्हा वगैरे होईल अशी अपेक्षा करू नका तुम्ही आता. आणि महाराष्ट्राला आता ही गोष्ट समजून घ्यायची गरज आहे की एवढे दिवस शांत बसून ह्यांना मुद्दा भेटत नव्हता. पूर्ण भाजपा बॅकफूटवरती गेलेली होती. त्यांच्या पुढं आज एप्स्टीन फाईलसारखा मुद्दा येऊन टेकलेला आहे. मोदी त्यांच्यामध्ये 50-50 वेळा नाव आलेलं आहे. हरदीपुरीसारखा व्यक्ती त्यांना जाऊन भेटलेला आहे. ही साधी गोष्ट नाही. आपल्या घरातली एखादी लहान मुलगी किंवा आपल्या आजूबाजूच्या एखाद्या लहान मुलीवरती एवढे मोठमोठे लोक जर अत्याचार करतात, आपण इमॅजिन करू शकतो का ह्या गोष्टी? अशा व्यक्तीसोबत त्यांचे संबंध आलेले, त्याने राय घेत होते, तर आपल्या सरकार किती म्हणजे खालच्या लेवलला जाऊन ह्यांना कोणीतरी मॅन्युप्युलेट करत होतं. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायची गरज आहे. आणि ह्याच गोष्टीचा वापर करून आज ट्रम्प आपल्यावरती परत एकदा आपण गुलाम झालोय का अशी अवस्था झालेली आहे. अगोदर हे लोक इंग्रजांची चाटुगिरी करत होते, आता अमेरिकेची चाटुगिरी करत आहेत. आणि ह्याच्यापासून लक्ष भटकवण्यासाठी हे लोक फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करत आहेत. आता जर ह्यांना मुस्लिमांचा एवढाच तिरस्कार होता, तर ह्यांच्याच कार्यकालमध्ये MIMचा तो असदुद्दीन ओवैसी पूर्ण भारत देशामध्ये कसं काय वाढतो?
सर ह्याच्यावर एकच बोलायचं आहे मला. तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला. म्हणजे ओएसी ओएसीला कोण पोचतं हे सगळ्या देशभराला माहिती झालेला आहे. तो विषय हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करणं हा तर मुद्दा आहेच, पण ह्याच्या पलीकडे सांगतो, संघ जो सांगतो राष्ट्रप्रथम असेल, भारतीय जनता पार्टी जी सांगते राष्ट्रप्रथम आहे ना, हे राष्ट्रप्रथम ह्यांची गुंडगिरी करणं, त्याच्यानंतर महात्मा गांधीजींना मारणं, नारायण दाभाडेसारखा माणूस तिथं आमचा हुतात्मा पत्कारलं इंग्रजांच्या विरोधात, त्याच वास्तूवरती आज दगडफेक करणं, सगळ्यात महत्त्वाचं हरदीप पुरीसारखा माणूस हा भारतीय आहे ना, तिथं इप्स्टीन फाईलमध्ये सापडतो. नरेंद्र मोदी आज केसमध्ये नाव येतंय म्हणून सारा देश विकला जातोय, म्हणजे शेतकरी दावणीला बांधला जातोय, फाशीवरती सटकावला जातोय, ह्याच्यावरती संघ बोलत नाही. म्हणजे भारतीय राष्ट्रप्रथम म्हणजे काय? प्रत्येक भारतीयाचं उत्पन्न चायनाच्या पुढे गेलं पाहिजे, अमेरिकेच्या पुढे गेलं पाहिजे, बेरोजगारी झिरो झाली पाहिजे, महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही महिलेवरती अत्याचार नाही झाला पाहिजे, हे राष्ट्रप्रथम आहे ना. पण ह्याच्यावर दररोज आपल्या जवळजवळ 7,200 महिलावरती अत्याचार होतात, संघ बोलत नाही. त्याच्यानंतर आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या आणि देशातले मिळून जवळजवळ 6,000च्या वरती शेतकरी आत्महत्या करत आहे, संघ बोलत नाही. हे राष्ट्रप्रथम आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हरदीप पुरीचं नाव आल्यानंतर ट्रम्पच्या धमकीला घाबरून हे चाटुगिरी करत असताना, त्याच्या एका सेंटेन्सवरती डील करत असताना संघ का बोलत नाही? याची संघाने राष्ट्रप्रथम म्हणजे काय? हिंदू म्हणजे काय? हिंदू म्हणजे काय? भारताचं शिक्षण, आरोग्य, समृद्धी प्रत्येक ह्याच्यामध्ये उत्थान झालं पाहिजे. हे उत्थान म्हणजे फक्त भारत, हिंदू आणि मुस्लिम ह्याच्यामध्ये भांडणं लावायचे आणि पाकिस्तानची लोक म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी, उद्योगासाठी आणायचे आणि त्याच्यामधून जयशहा पैसे कमवणार आणि ती संघाचे मोठे मोठे ऑफिस बनवायला, भारतीय जनता पार्टीचे ऑफिस बनवायला देणार. हे राष्ट्रप्रथम आहे का? आता ह्या राष्ट्रप्रथम म्हणूनच अजून एक गोष्ट, नरेंद्र मोदीजी 2019मध्ये पुलवामाच्या नावानं इलेक्शन लढले. पुलवामामध्ये आपले 40 जवान शहीद झाले. काल तो दिवस होता 14 फेब्रुवारी. ते 350 किलो आरडीएक्स कुठून आलं आजपर्यंत ते पत्ता लागलेला नाही. बरोबर. ती गाडी कुठून आली आजपर्यंत पत्ता लागलेला नाही. त्याच्यानंतर पहलगामचा हमला झाला. त्या पहलगामच्या हमल्यामधून ते लोक आपले 200-250 किलोमीटर आतमध्ये येऊन 20-25 लोकांना मारून बाहेर गेले. त्यांचा आजपर्यंत पत्ता नाही. मग माझा एक साधा प्रश्न आहे की आपल्या लोकांनाही समजलं पाहिजे की हे नेमकं ज्यावेळेस भारत देशामध्ये मूळ मुद्द्यावरती जनता ज्यावेळेस प्रश्न विचारायला चालू करते, मूळ मुद्द्यावरती ज्यावेळेस देश यायला चालू करतो, त्यावेळेस अशा गोष्टी घडवून त्यांच्या हिंदू मुस्लिमच्या अजेंड्यावरती घेऊन जाण्यासाठी फक्त आणि फक्त देशातल्या लोकांचा, सैनिकांचा बळी दिला जातो आणि त्याच्यामधून ह्यांची पोळी भाजली जाते. आता आपल्याला हे समजून घ्यायची गरज आहे की आपण यांच्या अजेंड्यावरतीच आणि यांच्या हिंदू मुस्लिमच्या फेक नॅरेटिव्हवरतीच बळी पडणार आहोत का? आपल्या पोरांचं शिक्षण कसं होणार आहे, आपल्या आरोग्याची व्यवस्था कुठं होणार आहे, आपल्या पोरांचे नोकऱ्याची व्यवस्था कशी होणार आहे, आपल्या पोरांची लग्न होईनात, शेतकऱ्यांचे माल व्यवस्थित वेळेवर विक्री होईनात आणि विक्री झालं तर हमी भावामध्ये विक्री होईनात. आज कांद्याचे भाव काय आहेत, आज सोयाबीनचे भाव काय आहेत, आज मका बिका ज्वारीचे भाव काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती विचारत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हिंदू मुस्लिम आपल्या जाती धर्मामध्ये आपल्याला भांडवलं जाणार आणि त्याचा फायदा घेऊन ते सत्तेमध्ये बसणार. ह्याच्यावर एकच बोलतो की तिरंगा न मानणारा किडे, म्हणजे तो किडेच म्हणतो मी. तर महाराष्ट्राला त्यांनी मनोहर कुलकर्णी उर्फ किडे, किडे, त्यांनी महाराष्ट्राला कीड लावली. तो परळ एक 3-4 दिवसाखाली बोलला की तिरंगा हा भारताचा झेंडा नाहीये. आणि ह्याच्यावरती ह्या कुसंस्कारी अवलादी कुणीही बोलत नाही. महाराष्ट्रातलं गृह खातं त्यांच्यावरती ऍक्शन घेत नाही आणि हे सुललेली पिलावळ आहेत. आणि ह्या कुसंस्कारी अवलादी सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत. आपल्याला जर देश असेल, महाराष्ट्र असेल, समृद्ध करायचा असेल तर आपल्यासारख्या युवकांनी पुढे येऊन शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, पर कॅपिटा इन्कम, त्याच्यानंतर हंगर इंडेक्समध्ये 100च्या पुढे गेलो. 209 देश आहेत फक्त. आज एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे आज जर हवा प्रदूषित बघायला गेलं तर म्हणजे देश सगळा घाण झाला आहे. हवा, नदीचं गटारीकरण झालंय, ह्याच्याविषयी बोलायचं नाही. परंतु असा कुठला तरी मुद्दा टिपू सुलतानचा छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडायचा आणि त्याला मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू मुस्लिम घडवून आणायचं. या देशामध्ये APJ अब्दुल कलाम असतील, यांनी पण मुसलमानच होते, त्यांनी पण राष्ट्र उत्थानासाठी काम केलंय. मौलाना अब्दुल कलाम असतील, आज कितीतरी मुस्लिमांचं या देशासाठी पण म्हणजे सॅक्रिफाईस आहे. परंतु ह्या फक्त प्रत्येक गोष्टीला हिंदू मुस्लिम करून ही लोक
देश आणि महाराष्ट्र बर्बाद करत आहेत. त्याच्यामुळं लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि हक्काच्या आणि खऱ्या मुद्द्यावरती आपण आवाज उठवला पाहिजे, एवढंच मी सांगतो. 5000 वर्षापासून संघ आणि संघाच्या पूर्वजांनी भारत देशासाठी काय केलेलं आहे ते तुम्हाला सांगून देतो मी तुम्हाला. बरोबर. ज्यावेळेस बुद्धाचं भारत देशामध्ये बुद्ध क्रांती होत होती, बुद्ध विचार पूर्ण भारत देशामध्ये पसरत होता, त्यावेळेस प्रतिक्रांती करून ह्या लोकांनी पूर्ण बुद्धाला बाहेर घालून लावले. बरोबर. हा देश खरा तर बुद्धाचा आहे. बरोबर. ह्या देशावरती बुद्धाची विचारसरणी आणि जेवढे आज भारतातले 80-90% मंदिरं आहेत ते सगळे बुद्ध विहार आहेत. ह्या लोकांनी फक्त त्या मूर्त्यांचं विद्रुपी करून त्याला नावं दिलेली आहेत. तर बुद्ध पूर्वेकडे गेले, त्यामुळं पूर्वेचे देश आज सुखी समृद्ध आणि संपन्न आहेत आणि एक जगाच्या पाठीवरती चांगल्या इकॉनॉमिक स्टेबिलिटी स्टेजला पण आहेत. आपण कुठं आहोत त्याच्यानंतर या तुम्ही. आपण तुकाराम महाराजांचं घेऊ. तुकाराम महाराजांना मारणारे हेच यांचेच लोक होते. ज्ञानेश्वर महाराज त्यांना सुद्धा त्रास देणारे किंवा त्यांच्या वडिलांना देहांत प्रायश्चित्तची शिक्षा देणारे हेच लोक होते. छत्रपती शिवाजी महाराज पराभव झाला पाहिजे, 16 झाला नाही, पराभव झाला पाहिजे ह्याच्यासाठी कोटी चंडी यज्ञ करणारे हेच लोक होते जे औरंगजेबकडून करत होते. त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक न हो त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून एकही व्यक्तीने सपोर्ट केलेला नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना गागाभट्टाला त्या ह्याच्यातून आणावं लागलं वाराणसीवर. त्याच्यानंतर संभाजी महाराजांना पकडून देणारे हेच लोक होते. शाहू महाराजांचा अपमान करणारे हेच लोक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्यभर त्यांना शिकू न देणारे हेच लोक होते. फुलेंना शिकू न देणारे हेच लोक होते. ऐका अजून पुढे घेऊन येतो. नरेंद्र दाभोळकरांना मारणारे ह्यांच्याच विचाराचे लोक होते. आपले पानसरेंना मारणारे हेच लोक होते. कलबुर्गींना मारणारे हेच लोक होते. अरे जर तुम्हाला ह्या देशामधल्या विचारवंतांसोबत एवढं प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आमच्याच लोकांना येड्यात काढताय की देशासाठी धर्मासाठी, अरे तुम्ही सगळ्यात मोठे देशद्रोही आहात आणि आपल्या बावळट समाजाला समजतच नाही. बरोबर. आपला समाज फक्त आणि फक्त ह्यांच्या हिंदू मुस्लिम या गोष्टीवरती भरकटतो, पण तुमच्या सर्व महापुरुषांना ह्याच लोकांनी आजपर्यंत मारलेला आहे किंवा छळलेला आहे. हा त्रिवारवादी सत्य गोष्ट आहे. बरोबर. शेवटचा पॉईंट तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती? तुम्ही जे बोलले ना, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी करायला चालू केली, परंतु ह्या लोकांनी म्हणजे चुकीच्या माहिती लिहून, चुकीचे पुस्तकं लिहून कुठून तरी रामदास स्वामी आणला चड्डीवरता. कुठून चड्डी म्हणजे चड्डी हाणला प्रियच आहे पहिल्यापासून आणि तो गुरु आहे असं त्यांनी दाखवलं. त्याच्यामुळं समाजाने मी बोलतोय म्हणून ऐकावं किंवा हे सांगतायत म्हणून ऐकावं असं नाही आहे. महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने पुस्तकं वाचली पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे आणि आज जगाच्या पाठीवर जी डेव्हलप झालेले देश आहेत ते शिक्षण, आरोग्य, समृद्धी, GDP, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, विज्ञानवादी झालेत म्हणून पुढे गेलेत. आपण त्या गोष्टीकडे वळलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि अशी जे कुसंस्कारी अवलादी महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायलेत, कुठंतरी पुणे भवनावरती हल्ला करायचा, टोळक्याच्या टोळक्याने यायचं, माणसांना मारायचं, ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी विघातक आहे एवढंच सांगतो. तुमची जर खरंच देशभक्ती आहे तर त्या भगतसिंग कोश्यारीचा पुरस्कार माघारी घ्या. हार्दिक पुरीला तुम्ही वडून कुठून तरी आणा, इफ्स्टीन फाईलमध्ये नाव आलंय त्याचं. आणि छिंदम बिंदम सारखी महाराष्ट्रातली लोक कशी काय जिवंत आहेत, सोलापूरकर सारखी, याकडे लक्ष द्या, एवढंच मला सांगायचं आहे. आणि शेवटचा अजून एक पॉईंट आहे. आजपर्यंत जगाच्या पाठीवरती जे जे देश धर्माच्या नावाने आणि कट्टरवादाच्या नावाने स्वतःचं राजकीय प्रवास केलेला आहे ते देश आज जगाच्या पाठीवर उद्ध्वस्त झालेले आहेत. तुम्ही गुगल करून का नाही, जे जे देशामध्ये कट्टरता होती त्याला अगोदर नावं लिहून घ्या आणि त्या देशाची आजची कंडिशन गुगल करून पहा, तर ते उद्ध्वस्त देश आहेत आणि भारत देश त्याच रस्त्यावरती चाललेला आहे.